हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत कारल्याचे चिप्स किंवा आपण एक कारल्याची साईड डिश बनवतो आहोत असंही गृहीत धरून चाललं तरी चालेल. हे मी 2 तास लिंब आणि मिठाच्या पाण्यात भिजत घातलेलं कारलं आहे. आता आपण कॉर्नफ्लॉवर घेणार आहोत कोटिंगसाठी. त्याच्यामध्ये मी मीठ, हळद, मिरची पावडर आणि काळी मिरी पूड, त्याचबरोबर चटपटीत लागण्यासाठी आमचूर पावडर टाकलेली आहे. आणि आपण हे असं सिंगल कोट करून घेणार आहोत. सगळे कारले याच्यामध्ये डीप करून, पाण्यामध्ये डीप केलेले असल्यामुळे त्याला ओलावा आहे, सो हे इझिली कोट होतं. आणि सिंगल कोट करायचं, त्याला खूप सारं कॉर्नफ्लॉवर लागलं नाही पाहिजे, म्हणून आपण ती जाळी घेतली आहे. त्या जाळीवरती आपण टॅप टॅप करून सगळं जे एक्सेसिव्ह कॉर्नफ्लॉवर आहे ते नंतर खाली पाडणार आहोत. सो हे मी डीप फ्राय करणार आहे. आय नो डीप फ्राय इज अनहेल्दी, पण मला ऑइल फ्राय म्हणून मी ऑइलमध्ये ते फ्राय करते आहे. तुमच्यासाठी हा एक ऑप्शन आहे की तुम्ही एअर फ्राय करू शकता. आणि एअर फ्रायमध्ये पण तुम्ही 180 डिग्रीवरती त्याला 10 मिनिट्स हार्डली ठेवलं तर तुमचे क्रिस्पी करेला चिप्स बनून जातील. सो मी हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करणार आहे. आणि गोल्डन ब्राऊन झाल्यावरती मी हे बाहेर काढणार आहे. आणि हे आपल्याला मीडियम हीटवरती फ्राय करायचं आहे. हे तुम्ही पाहू शकता गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. आपण आता त्याला काढतो आहे आणि टिश्यूजवरती ठेवतो, जेणेकरून त्याचं जे काही तेल असेल ते टिश्यूज ॲब्सॉर्ब करतील. आणि हे पूर्ण तळून झाल्यावरती याच्यावरती माझ्याकडे पेरी पेरी मसाला आहे, सो मी थोडासा तो स्प्रिंकल करते आहे. तुम्ही पुढे पाहालच. आणि तो स्प्रिंकल केल्यावरती बाप कारलं लागतं हे. आणि हे तुम्हीही ट्राय करा आणि कसं झालं आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मला तुमच्या कमेंट्स वाचून खूप छान वाटेल आणि हा व्हिडिओ कोणाकोणापर्यंत पोचतो हेही मला कळेल. थँक्यू.